मुंबईकरांसाठी आणि मुंबईतून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी। मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी। लोकलमधून प्रवास करताना धारदार शस्त्र अवजार नेण्यास बंदी घालण्यात आली आहे। लोकलमधील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या बॅगेची तपासणी होणार आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात सत्यम सिंग आपल्या सोबत आहे। सत्यम, काय नेमका निर्णय घेण्यात आलाय? नक्कीच दीपक, आपण पाहिलं तर मालाड रेल्वे स्टेशनवर ट्रेनमध्ये किरकोळ कारणावरून एका प्रवाशाच्या हत्या करण्यात आला होता। यानंतर रेल्वे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे। मुंबईच्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर आता होणार बॅगांचे प्रवाशांचे चेकिंग होणार। एकाच वेळी 10 पोलीस कर्मचाऱ्यांचा स्टाफ स्टेशनवर राहणार उपस्थित। त्यासोबत 2 कर्मचारी करणार। या 10 स्टाफमधून 2 कर्मचारी बॅग चेकिंग करणार आहे। टर्मिनलवर जे आहेत रेल्वे टर्मिनल त्या ठिकाणी लगेज तपासणीसाठी मशीनचा वापर रेल्वे पोलिसांकडून केला जाणार आहे। त्यासोबत आपण रेल्वे पोलिसांनी यामध्ये मोठा एक निर्णय घेतला आहे। मुंबईच्या लोकलमधून प्रवास करताना जे धारदार हत्यारे किंवा अवजार या सर्व नेण्यावर आहे निर्बंध घालण्यात आला आहे। त्यासोबत कामासाठी धारदार अवजार वापरण्यासाठी कामाच्या ठिकाणी ठेवावीत त्याला रेल्वेत प्रवास करू नये असं देखील रेल्वे पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं आहे। त्यासोबत मासळी विकणारी जे महिला असतील किंवा बिगारी कामगार इतर काही व्यवसायांकडे धारदार अवजार जर असतील ते रेल्वे पोलिसांकडून आता थेट जप्त केला जाणार आहे। दीपक, सत्यम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।